प्ले स्टोअरच्या 3 सेटिंग्स माहित नसतील तर मग काय फायदा आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा फोन कोणतरी लपून छपून बघतंय किंवा कोणत्या तरी वेबसाईट्स तुमच्या फोनवरती नजर ठेवणे असं वाटत असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचंय, प्ले स्टोअर वरती जायचंय. प्ले स्टोअर वरती गेल्यानंतर जिकडे तुम्हाला तुमचा फोटो दिसतोय तिकडे तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर प्ले प्रोटेक्ट ऑप्शन आहे, तिकडे क्लिक करा. तिकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्कॅन वरती क्लिक करायचंय. स्कॅन केल्यानंतर ज्या कोणत्याही लपून छपून बघणाऱ्या वेबसाईट्स आहेत किंवा ऍप्स आहेत तर तुम्हाला तिकडे हार्मफुल म्हणून लिहून येईल, तर हे संपूर्णपणे हटवलं जाईल. दुसरी आणि महत्वाची गोष्ट, जर समजा तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि जर ते फोन घेत असतील तर आता तुम्हाला पॅरेंटिंग कंट्रोल करता येणार आहे. म्हणजेच काय, तर ती मुलं फोनवरनं तुमच्या प्ले स्टोअरवरनं कोणताही गेम डाउनलोड करू शकत नाहीत जोवर तुम्ही पिनकोड टाकत नाही तोवर. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जिकडे तुमचा फोटो दिसतोय तिकडे क्लिक करा. तिकडे सेटिंग वरती क्लिक करा. सेटिंग वरती क्लिक केल्यानंतर फॅमिलीवरती क्लिक करा. फॅमिलीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पॅरेंट कंट्रोल म्हणून ऑप्शन दिसतोय, तो कंट्रोल तुम्हाला ऑन करायचा आहे. नंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. ज्या वेळेला तुम्ही तो पिनकोड टाकाल तेव्हाच त्या मुलांना त्यांचे गेम वगैरे डाउनलोड करता येणार आहेत, नाहीतर गेम डाउनलोड करता येणार नाही. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, जर समजा तुमच्या फोनची पण बॅटरी सारखी लो होत असेल तर काय कराल, प्ले स्टोअर वरती जा. नेटवर्क प्रेफरन्स म्हणून ऑप्शन आहे, तिकडे जाऊन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ऑटो अपडेट ऍप्स आहे, तर तुम्हाला डोंट ऑटो अपडेट ऍप्स असं करायचंय. असं केल्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपणार नाहीये आणि तुमचा फोन देखील खूप छान चालणार आहे. सो असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करा आणि अजून कोणत्या नवीन विषयांवर माहिती हवी हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. त्याचप्रमाणे हा रील जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.